नमस्कार सगळ्याच मैत्रिणींना आहे ना. कधी-कधी काय होतं, नवीन शिकणाऱ्यांना पायपिंग कशी करायची प्रश्न पडतो किंवा पायपिंग पटकन झाली तर आपला ब्लाऊज पण पटकन उरकतो. तर बघा कमीत कमी वेळामध्ये बिना पायपिंगचा मी ब्लाऊज कसा शिवलेला आहे बघा. सिध्या बाजूवरती अस्तर जॉईंट करून घ्यायचा, पिनअप करून घ्यायचा आणि त्याला अशी टीप मारून घ्यायची. म्हणजे कशी, आपण गळ्याचा आकार घेतला आहे ना, त्या गळ्याच्या आकारावरती टीप मारून घ्यायची, खाली कमरेला पण टीप मारून घ्यायची. त्याला आपण दाबटीप म्हणतो. अशी टीप मारून घेतल्यानंतर मग काय करायचं, जो आतमधचा गळ्याचा भाग आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि खाली पण उरलेला जो मेन फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा. त्या अगोदर अस्तर आपण जो मेन कपडा आहे त्याच्या शिद्या बाजूवरती ठेवलेला आहे बरं का. आणि मग असं कट करून घेतल्यानंतर काय करायचं, हा दोन्ही साईडनी कट करून घ्यायचा. कमरेचा बाजूचा भाग पण आणि गळ्याचा पण भाग कट करून घ्यायचा. व्यवस्थित कट करायचा, अगदी अस्तरच्या आकारा एवढाच ठेवायचा फक्त. आणि कट करून झाल्यानंतर मग जो आतमध्ये हात घालून जो आतमधचा कपडा तो बाहेर करून घ्यायचा. आणि बघा अशा पद्धतीने स्पेशली दाबटीप मारून घ्यायची. तुम्हाला पायपिंग करण्याची अजिबात गरज पडणार नाही आणि तुमचा ब्लाऊज आहे ना, हा कमीत कमी वेळामध्ये अगदी सोप्या पद्धतीने तयार होतो. आणि त्याच पद्धतीने जर जास्तीचे ब्लाऊज आले तर ह्या पद्धतीने ही ट्रिक वापरून तुम्ही कमीत कमी वेळामध्ये ब्लाऊज असे शिवू शकता. तर बघा मी खूप कमी वेळामध्ये ह्या ब्लाऊज शिवलेला आहे. हा साधा ब्लाऊज होता, म्हणजे सुती कपडा असल्यामुळे ह्या असल्या ब्लाऊजला प्रॉब्लेम येत नाही. पण त्यापूर्वी तुम्ही कुठल्याही कपड्यावर असे म्हणजे अर्जंटी किंवा घरगुती वापरण्यासारखा जर ब्लाऊज असला ना वापरायचा, तर तुम्ही अशा पद्धतीने उरकवू शकता अगदी कमी वेळामध्ये. तर मी अशा अस्तरच्या ब्लाऊजची अशी पद्धतीने मी स्टिचिंग करत असते. तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघा अगदी 2 मिनटामध्ये माझा पाठीचा भाग तयार करून झालेला आहे. आता फक्त टक्स द्यायले का पूर्ण आपला पाठीचा भाग तयार होतो. तर कशी वाटली माझी आयडिया मला नक्की कमेंट करून सांगा. पाठीमागचा टक्स हा 38 छातीचा माप आहे, तर तो 5 इंचावरती द्यायचा आहे. आणि टक्स हा 3.5 ते 4 इंचाचा द्यायचा आहे. आणि टक्स देताना वरून व्यवस्थित दुमडून घ्यायचं, म्हणजे वरती दोरा तोडायचा नाही, तर तो दोरा खालून जिथून आपण स्टार्टिंग करतो ना शिलाईची तिथं आणून तो दोरा कट करायचा, जेणेकरून जो टक्स आहे तो नंतरून उसवला जात नाही. मी ही ट्रिप म्हणजे असे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी तुम्हाला. तर बघा अगदी कमी वेळामध्ये आपला पाठीचा भाग तयार करून झालेला आहे.